कारण महाराजांना माहितीये ना की उद्या मी छत्रपती होणार, उद्या मी सार्वभौम राजा होणार आहे. आज इथं मी यांची गुलामी करणार आणि उद्या राजा होणार. कोण मानतो? हे अत्यंत महत्वाचं कलम. अगदी कमी वेळामध्ये म्हणजे एक दिवस किंवा अर्धा दिवसाच्या काळात महाराजांनी त्या मिर्झा राजावर इतका प्रभाव पाडला. तो प्रभाव आपल्याला त्या पुरंदरच्या तहाच्या कलमांमध्ये दिसून येतो. पुरंदरच्या कलमांचा विचार केला तर काही कलम खूप प्रसिद्ध आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं कलम म्हणजे महाराजांनी त्यांचे 23 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा प्रदेश मुघलांना द्यावा. म्हणजे त्या 23 किल्ले असे होते की त्या 23 किल्ल्यांनी महाराजांच्या स्वराज्याला घेरा घालता येईल. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस या मुघलांनी आणि आदिलशहाने मिळून 1636 साली निजामशाही संपवली, त्यावेळी जो निजामशाहीचा प्रदेश मुघलांनी आणि आदिलशहाने वाटून घेतला, त्याच प्रदेशातून महाराजांनी त्यांचं स्वराज्य उभं केलं होतं. तोच प्रदेश तोच 4 लक्ष होणांचा प्रदेश मुघलांनी मागितला. तर दुसरा कलम ते सुद्धा प्रसिद्ध आहे की महाराजांकडे 12 किल्ले राहतील आणि 1 लक्ष होणांचा प्रदेश महाराजांकडे राहील. आता इथं एक लक्षात घ्या की राजगड तर या 12 किल्ल्यामध्ये होताच, पण काही असे किल्ले होते जे महाराजांनी स्वतः उभे केले होते. त्या किल्ल्यांचा तर या 12 किल्ल्यामध्ये उल्लेख सुद्धा नाहीये. प्रतापगड त्या 12 किल्ल्यामध्ये नाही. म्हणजे आपली एक जी समजूत असते की हे 12 आणि ते 23 इतकेच किल्ले महाराजांकडे होते का, तर असं नाहीये. या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही किल्ले महाराजांकडे होते. त्या किल्ल्यांचं नाव सुद्धा या 23 आणि 12 किल्ल्यामध्ये नाहीये आणि 1 लक्ष होणांचा प्रदेश महाराजांकडे राहील. तर या तहातलं तिसरं कलम असं होतं. आता या कलमाबद्दल सांगायच्या आधी एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की मिर्झा राजा ज्यावेळेस पहिल्यांदा आलाय त्यावेळेस मिर्झा राजानं महाराजांना एक पहिलंच पत्र पाठवलं. त्या पत्रात तो काय म्हणतोय, तू मुघलांचा गुलाम हो, असं मिर्झा राजा स्वतः म्हणतोय त्या पत्रामध्ये. पण या तिसऱ्या कलमामध्ये मिर्झा राजा स्वतः बादशाहला एक्सप्लेन करतोय की शिवाजी हा खूप पापी आहे, गुलाम म्हणून पण मी येऊ शकत नाही, इतका मी पापी आहे असं शिवाजी महाराज म्हणताय. त्यामुळं त्याला चाकरीत घेण्याऐवजी त्याचा जो मुलगा आहे म्हणजे संभाजी महाराज त्यांना 50,000 मनसबदारी द्यावी हे स्वतः मिर्झा राजा औरंगजेबाला लिहून पाठवतोय. म्हणजे जो मिर्झा राजा आधी शिवाजी महाराजांना गुलाम हो असं म्हणतोय, तोच मिर्झा राजा शिवाजी महाराजांचा गुलाम होऊ शकत नाहीत असं औरंगजेबाला कळवतोय. म्हणजे इथं आपल्याला समजतंय ना की महाराजांनी त्या मिर्झा राजावर जो प्रभाव पाडलाय त्या प्रभावातून महाराजांनी इथं हळूच गुलामी पत्करणं होतं ते बाजूला सारलं. कारण महाराजांना माहितीये ना की उद्या मी छत्रपती होणार आहे, उद्या मी सार्वभौम राजा होणार आहे. आज इथं मी यांची गुलामी करणार आणि उद्या राजा होणार. कोण मानतो? हे अत्यंत महत्वाचं कलम. इथं महाराजांनी स्वतःला गुलाम होण्यापासून वाचवलं, गुलाम झाले नाहीत आणि पुढे जाऊन महाराज छत्रपती.